गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. नमस्कार अकोलेकर, मी मानसी. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात RRCच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. चला तर अकोलेकरांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आजचे दिनविशेष जाणून घेऊयात. इसवी सन 1526 साली मुघल शासक बाबर यांनी दिल्लीवरील सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव केल्यानंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले होते. सन 1606 साली मुघल शासक बादशहा जहांगीर यांचा मुलगा खुसरो यांनी आपले वडील जहांगीर बादशहा यांच्या विरुद्ध बंड पुकारल्यामुळे बादशहाने त्याला कैद केलं. इसवी सन 1778 साली ब्रिटिशकालीन भारतात सर्वप्रथम कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्यास परवानगी दिली. सन 1908 साली लंडनमध्ये चौथ्यांदा ऑलिम्पिक खेळ सुरू करण्यात आले. इसवी सन 1941 साली द्वितीय युद्धादरम्यान जर्मन देशाच्या सेनेने अथेन्स देशात प्रवेश केला. सन 1960 साली भारतीय सशस्त्र सेना आणि भारतीय नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नवी दिल्ली येथे नॅशनल डिफेन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1961 साली अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने गॅमा किरणांचा अभ्यास करण्यासाठी एक्सप्लोरर 11 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केला. सन 1962 साली जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली. इसवी सन 2005 साली एअरबेस निर्मित वाईड बॉडी विमान A380 हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे. या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सन 1820 साली इंग्लंड देशातील इंग्रज तत्वज्ञानी, जीवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ तसेच प्रख्यात शास्त्रीय, उदारमतवादी, राजकीय सिद्धांतवादी हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्मदिन. इसवी सन 1883 साली महाराष्ट्रीयन श्रेष्ठ नाटककार व लेखक भार्गवराव विठ्ठल वरेरकर यांचा जन्मदिन. सन 1912 साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अभिनेत्री, नर्तक व नृत्य दिग्दर्शिका जोहरा मुमताज सेगल यांचा जन्मदिन. इसवी सन 1920 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण विकासाचे प्रणेते तसंच भारतातील दूध उत्पादनात सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पांढऱ्या क्रांतीचे जनक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्मदिन. सन 1927 साली अमेरिकन लेखिका, कार्यकर्त्या, नागरी हक्क नेत्या आणि मार्टिन लुथर किंग यांच्या पत्नी कोरेट्टा स्कॉट किंग. इसवी सन 1947 साली उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा जन्मदिन. सन 1949 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व केरळ राज्याचे माजी राज्यपाल पी सदाशिवम यांचा जन्मदिन. इसवी सन 1976 साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक आणि लेखक फैजल सेफ यांचा जन्मदिन. सन 1930 साली भारताच्या केरळ राज्यातील प्रसिद्ध समाजसुधारक व पत्रकार TK माधवन यांचे निधन. इसवी सन 1960 साली प्रख्यात भारतीय बंगाली लेखक, रसायनशास्त्रज्ञ, शब्दकोशशास्त्रज्ञ तसंच हास्य आणि व्यंगात्मक लघुकथा लेखक राजशेखर बासू यांचं निधन. सन 1980 साली भारतीय महाराष्ट्रातील उद्योग समूह संस्थापक विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचं निधन. इसवी सन 1989 साली जपानी उद्योगपती कॅरासुके मुत्सुता यांचे निधन. सन 2009 साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते जुल्फिकार अली शाह खान उर्फ फिरोज खान यांचे निधन. इसवी सन 2017 साली 60च्या दशकातील सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी तसंच पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघाचे माजी खासदार विनोद खन्ना यांचं निधन. दर्शकांनो, आपण आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. आता जाणून घेऊयात आपले राशी भविष्य पंडित सुदर्शन शर्मा यांच्याकडून. जय हो, नमस्कार. सिटी चैनल के सभी दर्शकों का स्वागत है. आप देख रहे हैं गुड मॉर्निंग अकोला. आइए जानते हैं बुधवार 27 अप्रैल 2022 को सितारों के संदेश हमें क्या प्राप्त हो रहे हैं 12 राशियों के लिए. सबसे पहले देखते हैं मेष राशि. शारीरिक कष्ट हो सकता है. उत्साहहीनता को स्वयं पर हावी न होने दे. अनेक प्रकार से विफलता रह सकती है. आर्थिक नुकसान की उम्मीद भी है. मन में विकलता रहेगी. देखते हैं दूसरी राशि वृषभ.
बड़े भाई बहनों का सहयोग मिलेगा, कॉन्फिडेंस के साथ आगे बढ़े, काम करते समय एक बड़ा नजरिया लेकर चलते हैं, आप पॉजिटिव एनर्जी से भरपूर रहेंगे। मिथुन, राज्य सुख, सरकार, राजकीय लोगों से सहयोग मिलेगा, विपुल धन सम्मान मिलेगा और नए कार्य का उत्साह भी रहेगा करने का। चौथी राशि कर्क, फाइनेंशियल और इमोशनल इन्वेस्टमेंट में खास ध्यान दें, क्योंकि कोई प्लेजर ट्रिप भी इस अंतराल में हो सकती है जो एक्साइटमेंट से आपको भरपूर कर देगा। सिंह राशि, भावनाओं में न बहे, बाजार में रुपए फंसने से अर्थचक्र में व्यवधान आ सकता है, उधार लेन देन की प्रक्रिया में सावधानी रखें। कन्या राशि, हास फरियाद का वातावरण रहेगा, कामकाजी क्षेत्र में बेहतर अवसर उपलब्ध होंगे, व्यापार में आई रुकावटों का समाधान भी होगा। तुला राशि, वित्त प्राप्ति अच्छी है, व्यवसायिक संबंध में छोटी मोटी यात्रा हो सकती है, विरोधी समझौते का प्रयास करेंगे, हरजाना आदि प्राप्ति भी हो सकती है। वृश्चिक, स्थान परिवर्तन के योग बन रहे हैं, प्रवास और छोटी यात्राएं हो सकती है, सार्वजनिक कार्यों में प्रतिष्ठा बढ़ रही है, धन यश की प्राप्ति होगी। धनु, सुविधाओं पर व्यय हो सकता है, हेल्थ का ध्यान दें, उद्योगों में पुरानी मशीनरी में बदलाव की तीव्र आवश्यकता है। मकर, मन प्रफुल्लित रहेगा, बहुप्रतीक्षित इच्छाओं की पूर्ति का समय है, संचार द्वारा प्राप्त समाचारों से लाभान्वित होंगे, जारी प्रयास सफल बनेंगे। कुंभ, नवीन मित्रों से मेल मिलाप बन रहा है, लक्ष्मी की वृद्धि हो रही है, श्रृंगारी वस्तुएं, घड़ी, अंगूठी, छड़ी, वाद्य यंत्र, ऐसी जो चीजें उनकी प्राप्ति हो सकती है, मित्र मिलाप बढ़ेगा। 12वीं राशि मीन, कार्य को उत्साहित मन से करें, आलस्य का त्याग करें, दिनचर्या सुव्यवस्थित करें, मित्र मंडली भी बढ़ेगी। यह है 12 राशि का फलादेश 27 अप्रैल 2022 को। कल आपसे पुनः भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। दर्शकांनो, आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया। खुश खबर मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेनं वाट बघत होता ती वेळ आता संपली आहे। सिटी मैत्रीणचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे। संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे। ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा। सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका। ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता।
विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. दर्शकांनो, आज आम्ही तुम्हाला पुन्हा भेटवणार आहोत अकोल्यातील मायबोली या क्लासच्या संचालिका प्राध्यापिका सीमा बक्षी यांना. आपल्याला संस्कृत सुभाषितांचा भावार्थ समजावून सांगणार आहेत. चला तर पाहूया. मंडळी नमस्कार. आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय बरं का की तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की आज कोणतं सुभाषित असणार आहे. याचा अर्थ तुम्हाला सुभाषित आवडतायत. मंडळी, खरंच सुभाषित जीवन कसं जगावं याचं दिग्दर्शन करतात. आदर्श जीवन कसं असावं हे सांगतात. आज सुद्धा असंच एक खूप सुंदरचं सुभाषित तुमच्यासाठी सुक्तीसुधामधून मी आणलंय. या सुभाषितामध्ये सुभाषितकार म्हणतात, अर्थेन भेषजम लभ्यम न आरोग्यम कदाचन, अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. मंडळी, बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की पैशांनी काय आपल्याला सगळं काही विकत घेता येतं, पण तसं नाही बरं का. सुभाषितकार काय म्हणतात बघा, अर्थ म्हणजे पैसा. पैशांनी तुम्हाला औषध विकत घेता येईल, आरोग्य नव्हे. औषध केव्हा घ्यायला जाऊ? जेव्हा अनारोग्य असेल, आपण आजारी असू त्यावेळी. पण आरोग्य जे आहे ते मिळवण्यासाठी, उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल, आपल्याला मेडिटेशन करावं लागेल, आपल्याला योगा करावा लागेल, आपल्याला खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतील. बापरे, पण या सगळ्या बिना पैशांच्या गोष्टी आहेत की नाही. औषध घेऊनही आरोग्य सुधारतं, पण तिथे पैसा द्यावा लागतो. औषध जगात मिळतं, पण आरोग्य नव्हे. अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. पुस्तकांची चळतच्या चळत आपण विकत घेऊ की पैशांनी? 1 लाख 2 लाख रुपयांची पुस्तकं माझ्या ग्रंथालयात आहे, पण त्यातलं किती ज्ञान माझ्या डोक्यात आहे? त्यासाठी मला चिकाटीने पुस्तकं वाचावी लागतील. एखादी पुस्तकातली गोष्ट वाचल्यानंतर ती कुणाला तरी सांगावी लागेल. सांगितल्यानंतर त्याचा गर्भितार्थ जो आहे तो उलगडून दाखवावा लागेल. म्हणजेच काय आहे तर मंडळी, प्रयत्न करावे लागतील. ज्ञान, आरोग्य या दोनही गोष्टी ज्या आहेत या पैशांनी मिळत नाही. त्या आपल्याला मिळवायच्या असतात आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणूनच सुभाषितकारांनी या ठिकाणी पैसा नव्हे तर प्रयत्नांना किती महत्व आहे हे सांगितलं आहे. सुभाषिताचा पुनरुच्चार करूयात. अर्थेन भेषजम लभ्यम न आरोग्यम कदाचन, अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. धन्यवाद. पुन्हा भेटूयात. दर्शकांनो, अकोल्यातील मायबोलीच्या संचालिका सीमा बक्षी यांनी सांगितलेले भावार्थ निश्चित आपल्या जीवनात नवा विचार घेऊन आले आहे. आता वेळ झाली आहे योग करण्याची. चला तर श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्या बरोबर योग शिकूयात. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला. आपण योगाभ्यास शिकणार आहोत. योगाभ्यास शिकवण्याकरता मी सौ श्रद्धा श्रीधर मोकाशी इथे आलेली आहे. आपण रोज थोडा थोडा वेगवेगळा अभ्यास आपण शिकणार आहोत. याच्यानंतरचा जो अभ्यास आहे तो आहे पूर्ण तिथली. पूर्ण तिथली अभ्यासामध्ये सुद्धा ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हा शक्यतो अवॉइड करायचा आहे. आणि आपल्याला जर का जमत असेल, म्हणजे जास्त त्रास नसेल, तर हळूहळू हा अभ्यास करू शकता. ज्यांना फास्ट करता येईल, जे टीनेजर्स आहेत किंवा जे लहान मुलं आहेत, त्यांनी अभ्यास फास्ट केला तर चालेल. सिनियर सिटीजननी शक्यतो हळूहळू करायचा. आता दोन्ही पाय असे धरून घ्यायचे, शरीराच्या जास्त जवळ घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. क्रियेचं मानसिक दर्शन. आता ज्यांना कमरेमध्ये त्रास नाहीये आणि जे यंग आहेत त्यांनी ही फास्ट करता येते क्रिया. ती कशी करायची ते सांगते.
श्वास सुद्धा याच्यामध्ये जोडायचा आहे आणि फास्ट क्रिया पण करायची आहे. श्वास सोडत खाली वाकायचे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी वाकू नये. श्वास घेत वर. हीच क्रिया प्रकारांतर आणखी एका प्रकाराने आपल्याला करता येते. हात गुडघ्यांवर ठेवून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हळू करायचे 5 वेळा. डोळे बंद करून क्रियेचं मानसिक दर्शन करायचंय. जेव्हा अशा प्रकारे क्रिया होते तेव्हा ती जास्त इफेक्टिव्ह होते. त्याचा लाभ आपल्याला चांगला मिळतो. कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि वेळेचा पूर्ण सदुपयोग होतो. आता ही क्रिया आपण पुन्हा 50 वेळा फास्ट करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनीच करायची. कमरेचा त्रास आलेली नाही करायची. हात गुडघ्यांवर ठेवून खाली वाकायचे आहे. श्वास सोडत सोडत हळूहळू. श्वास घेत वर आणि रिलॅक्स. हे झाले पूर्ण पायांचे अभ्यास. आता आपण करूया हातांचे अभ्यास. कारण की पायांसोबत हातांचे पण जॉईंट्स आहेत ना, ते पण फ्री झाले पाहिजे. तर या क्रियेकरता आपल्याला पाय सरळ करून सुद्धा बसता येतं आणि मांडी घालून सुद्धा बसता येतं. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ते करायचंय. सिद्धासनात सुद्धा बसू शकता. हातांचा अभ्यास करूया. मुष्टिका बंद. मणिबंध नमन. मणिबंध चक्र. अपोजिट. कोहनी नमन. अपवर्ड डायरेक्शनला श्वास घेत जायचा. डाऊनवर्डला सोडायचा. प्रबाहू चक्र. अपोजिट. दुसऱ्या हाताने. सगळ्या क्रिया 5-5 वेळा करायच्या आहे. अपोजिट. द्विस्कंध चक्र. बोट जोडून खांद्यांवर ठेवायची आहे आणि ढोपरांना नेहमी समोर जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. वर घेताना श्वास घ्या, खाली आणताना श्वास सोडा. किंवा फिरवणारा अभ्यास अंतरकुंभक मध्ये करू शकता. अपोजिट. प्रकारांतर. अपोजिट. विस्तार. श्वास घेत उघडायचे, श्वास सोडत जोडायचे. ग्रीवा संचालन. मानेचा अभ्यास करायचा आहे. मानेच्या अभ्यासाकरता ज्यांना सर्वाइकलचा त्रास असेल त्यांनी समोर मान नाही झुकवायची आहे, फक्त मागे मागे फिरवायची. ठीक आहे. आणि ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी गोल नाही फिरवायची. बाकी सगळेजण करू शकता. समोर मागे करायचंय. पहिले श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3 वेळा.
साईड साईड करायचंय. मध्यभागी श्वास घ्यायचा, साईडला श्वास सोडायचा. डावी उजवीकडे बघायचंय. मध्यभागी श्वास घेणे, साईडला श्वास सोडणे. ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी गोल फिरवणं टाळायचंय. कानाचा स्पर्श खांद्यांना करत दोन्ही बाजूनी 3-3 वेळा फिरवायचंय. रिलॅक्स. अशा पद्धतीने आपण पवन मुक्तासन मालिका 1 ही पूर्ण केलेली आहे. हा वॉर्मअपचा भाग आहे. त्याच्यामुळे असं वाटू द्यायचं नाही की या छोट्या छोट्या क्रिया आहे, याचा काय आपल्याला फायदा होणार आहे. पण या छोट्या छोट्या क्रिया खूप कामाच्या, खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण या अभ्यास करायला लागतो, इनफॅक्ट जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी हा अभ्यास रोज करायला हवा. म्हणजे त्यांचे जॉईंट्स फ्री राहतात, कॉन्फिडन्स वाढलेला राहतो. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो, योगाभ्यास हळूहळू करायचा असतो. त्यामुळे जितका तुम्ही हळूहळू अभ्यास कराल तितकं शांततेने आणि तुम्हाला मनाला सुद्धा शांत वाटेल आणि शारीरिक क्रिया सुद्धा हळू केल्यामुळे शरीराला सुद्धा त्या एक्सेप्ट करण्यामध्ये, ॲब्सॉर्ब करण्यामध्ये चांगला अनुभव येईल. अलीकडच्या वर्षात योगाने शारीरिक व्यायामाचा एक प्रकार म्हणून स्वतःसाठी एक स्थान बनवले आहे आणि ते जगभरात लोकप्रिय झाले आहे, जे मन आणि शरीराचे चांगले नियंत्रण आणि कल्याणासाठी प्रोत्साहन देते. योगाभ्यासाचे अनेक प्रकार आहेत. तेच आपण रोज श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून शिकत असतो. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. इंग्रजी भाषा ही तशी सोपीच, पण तरीही आपण इंग्रजी या भाषेला खूप घाबरतो. एक वेळ मराठी कठीण आहे, परंतु इंग्रजी ही भाषा खूप सोपी आहे. जर तुम्हाला इंग्रजी ही भाषा कठीण वाटत असेल तर कीर्ती सराफ मॅडम यांच्याकडून इंग्रजी शिकूयात. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session. मित्रांनो, मागच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपण रिलेशनशिप्स पाहिले होते. नवीन नवीन रोजच आपण वाक्यरचना, कन्स्ट्रक्शन आपण रोज शिकत असतो. आज आपण आय वॉन्ट टू पण पाहिलं होतं. आपण आय वॉन्ट टू बिकम, आय वॉन्ट यू टू असे कन्स्ट्रक्शन आपण पाहिले होते. आय वॉन्टला थोडंसं इलॅबोरेट अजून केलं होतं आपण. त्याचे 3 प्रकार आपण मागच्या सेशनमध्ये पाहिले होते. आत्ताच्या सेशनमध्ये आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे मेरे इसके सिवा जमता ही नहीं, मुझे इसके सिवा होता ही नहीं. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आणि ही गोष्ट मला बिलकुलच चालत नाही, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? की माझं या गोष्टीशिवाय होतच नाही आणि मला ही गोष्ट बिलकुलच चालत नाही. या 2 वाक्यांना किंवा या 2 थॉट्सला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेच आपण शिकणार आहोत. तर पहिलं शिकूया की माझं याच्याशिवाय पानही हालत नाही किंवा मेरा इसके शिवा जमताही नाही. ओके, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय कांट डू विदाउट. आई कांट डू विदाउट मीन्स मेरा इसके सिवा चलता ही नहीं, मुझे इसके सिवा जमता ही नहीं. किंवा आपण असं म्हणू शकतो मला याच्याशिवाय काही होऊच नाही शकत, है ना, माझं पानही नाही हालत याच्याशिवाय.
सो दॅट इज कॉल्ड ॲज आय कांट डू विदाऊट. आय कांट डू विदाऊट मीन्स माझं याच्याशिवाय काही खरं नाही आहे, मला याच्याशिवाय शक्य नाही आहे. ओके, तर आता त्याचे वाक्य बनवूया आपण. आय कांट डू विदाऊट माय मॉम. माझं माझ्या आईशिवाय पानही हलत नाही. आय कांट डू विदाऊट माय मोबाईल. मोबाईलशिवाय तर काही शक्य नाही आहे, कारण आजकालची जनरेशन आपण सगळेच ॲक्च्युली without mobile we cannot do anything. The moment you get up from the sleep till the moment you go to the bed, you should have, everybody must have mobile in their hand. जे म्हणजे ज्या क्षणाला तुमचे डोळे उघडतात, म्हणजे सकाळी उठतात, तर झोपी जाईपर्यंत आपल्याला मोबाईल हवा असतो. काही ना काहीतरी काम असतं, किंवा आपण आपल्या लाईफमध्ये मोबाईलने इतकी जागा घेतली की मोबाईलशिवाय आपलं भागतच नाही. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? आय कांट डू विदाऊट मोबाईल. मोबाईलशिवाय शक्यच नाही. शॉपिंग त्याच्यावर आहे, ऑर्डर प्लेस त्याच्यावर करणं आहे, कॉलिंग आहे, संपर्क आहे, बर्थडे विशेष देणं आहे, मेल्स आहे, ऑफिसचं काम आहे, इवन ऑनलाईन टीचिंग आहे, ऑनलाईन लर्निंग आहे, होमवर्क आहे, सबमिशन आहे, सगळं 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 सेलिब्रेशन्स ऑनलाईन आहे आता. तर सगळं 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 विदाऊट मोबाईल शक्य नाही आहे. निदान या कोरोना पिरियड्समध्ये तरी आपण हे शिकलेलो आहे. ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक वी लर्न दॅट ओनली दॅट वी कांट डू विथ मोबाईल. मोबाईल होते म्हणून आपण कसं तरी सर्वाईव्ह केलं, घरात राहू शकलो इतक्या वेळ, आहे ना, कोणाशी संपर्क न ठेवता. ओके, सो त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे आय कांट डू विदाऊट माय मोबाईल. माझ्या मोबाईलशिवाय माझं काहीच खरं नाही आहे, किंवा मला जमतच नाही मोबाईलशिवाय. त्याच्यानंतर आय कांट डू विदाऊट माय डॅड. बाबांशिवाय तर मला काही खरं नाही आहे, शक्य नाही, मला काही मीन्स माझं पानही हलत नाही त्यांच्याशिवाय. आय कांट डू विदाऊट माय वाईफ. माझ्या पत्नीशिवाय माझं काही खरं नाही आहे. वाईफ्स कॅन नॉट डू विदाऊट द हजबंड. कारण जितकं बॅलन्स वाईफ करते तितकंच बॅलन्स बाहेरच्या कामांचं हजबंड पण करत असतो घरामध्ये. तर वाईफ असं म्हणू शकते आय कांट डू विदाऊट माय हजबंड. माझ्या हजबंडशिवाय माझं म्हणजे काही खरं नाही आहे, तो जर नसेल तर. ओके, तर त्याला म्हणायचं आय कांट डू विदाऊट माय हजबंड. मदर कांट डू विदाऊट हर किड्स. आईला जर मुलं बाळं आजूबाजूला नसले तर तिचं काही खरं नसतं. येस, तिला काही सुचत नाही कामं. ओके, सो मदर और मॉम कॅन नॉट डू विदाऊट हर किड्स. ओके, आय कॅन नॉट डू विदाऊट टीचिंग. मला जोपर्यंत टीचिंग नाही करणार मला काही सुचत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. येस, तो मला ते शक्यच नाही आहे. आय कॅन नॉट डू विदाऊट टीचिंग. ओके, आय कॅन नॉट डू विदाऊट माय मोपेड. किंवा यंगस्टर्स म्हणजे जनरली बॉईजचं बोलूया आपण. यंगस्टर्स कॅन नॉट डू विदाऊट देअर बाईक. तुम्ही त्यांना कामं भरपूर सांगा, बट इफ दे हॅव अ व्हेकल दे विल डू इट. जर तुम्ही त्यांना गाडी दिली ते सगळे काम करणार. तर मग आपण असं एक वाक्य बनवू शकतो, यंगस्टर्स कॅन नॉट डू विदाऊट द बाईक. त्यांना बाईकशिवाय काही त्यांचं खरं नाही आहे. ओके, त्यांचं भागतच नाही. सम पीपल कॅन नॉट डू विदाऊट ड्रिंकिंग. त्यांना ड्रिंकिंग अल्कोहोल, त्यांना जे लोक ड्रंकर्स असतात, हार्ड ड्रंकर्स असतात, म्हणजे मराठीमध्ये जे खूप ड्रिंक करतात, दारू पितात, त्यांना म्हणतात ड्रंकर, हार्ड ड्रंकर. सो ड्रंकर्स कांट डू विदाऊट ड्रिंकिंग अल्कोहोल. ते अल्कोहोल म्हणजे दारू, तर त्यांना त्या दारूशिवाय काही सुचतच नाही. देन सम पीपल कॅन नॉट डू विदाऊट टबॅको. टबॅको म्हणजे तंबाखू. काही लोकांना तंबाखूशिवाय जमत नाही. सो दीज आर द बॅड हॅबिट्स ॲक्च्युली, बट त्यांना त्यांच्याशिवाय जमतच नाही. माय ग्रँडफादर कांट डू विदाऊट स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा. ओके, माय ग्रँडफादर और ग्रँडमा कॅन नॉट डू विदाऊट स्पेक्ट. स्पेक्ट म्हणजे पण चष्माच होतं. ठीक आहे, तर त्यांचं चष्म्याशिवाय काही खरं नाही. माय ब्रदर कांट डू विदाऊट द लॅपटॉप. तो त्या लॅपटॉप शिवाय त्याला जमतच नाही, बिकॉज ऑनलाईन वर्क, ऑनलाईन ऑफिस आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. सो माय ब्रदर कॅन नॉट डू विदाऊट लॅपटॉप. ओके, आय कॅन नॉट डू विदाऊट माय फ्रेंड. माझ्या फ्रेंडशिवाय तर मला काही शक्यच नाही आहे, कारण इतकी सवय झालेली असते आपल्याला त्यांची. आय कॅन नॉट डू विदाऊट माय सिस्टर. मला माझ्या सिस्टरशिवाय जरा अशक्यच आहे. येस,
कारण युअर ब्रदर अँड सिस्टर, युअर सिबलिंग्स आर ऑलवेज हेल्पिंग यू इन ऑल द सॉर्ट्स ऑफ वर्क. येस, इन ऑल द स्टेप दे आर हेल्पिंग यू. आपले जे भाऊ बहीण असतात ते आपल्याला सतत मदत करत राहतात, सपोर्ट करत राहतात, सांभाळून घेत राहतात. म्हणून आपण असं वाक्य बोलू शकतो, आय कॅन नॉट डू विदाउट माय ब्रदर अँड सिस्टर. येस, ब्रदरला ब्रो म्हणतात, सिस्टरला सिस म्हणतात इंग्लिशमध्ये. आता हे जे ॲडव्हान्स इंग्लिश होतं आहे तर त्याच्यामध्ये हॅलो ब्रो, हॅलो सिस, तर ब्रो मीन्स ब्रदर अँड सिस मीन्स सिस्टर. ओके, तर आय कॅन नॉट डू विदाऊट हे शिकलो की मला याच्याशिवाय जमतच नाही. आय कॅन नॉट डू विदाऊट द मेडिसिन्स, म्हणजे मेडिसिन शिवाय शक्य नाही आहे. बिकॉज सम पीपल हॅव टू टेक द मेडिसिन्स every day, like old people, they have to take the medicines of BP and sugar every day. They cannot do without the medicines. Old people cannot do without the medicines. Okay, I cannot do without talking. अगर मैंने किसी से बात नहीं की तो मेरा चल बस means I cannot do anything. Yes, मेरा चलेगा ही नहीं because of my profession. Profession पढ़ाने का है, बात करने का है. अगर मैं बात नहीं करूँगी तो आपका प्रोग्राम कैसे टेलीकास्ट होगा. सो आई कैन नॉट डू विदाउट टॉकिंग. बिना बात किए तो मेरा चलेगा ही नहीं. ओके, सो ये बिना बात किए या किसके बगैर नहीं चलेगा हमने देखा है. नाउ वी आर गोइंग टू सी आय कांट डू विथ, मला हे चालणारच नाही. आय कांट डू विथ द लायर्स, मला खोटारडे लोक सहनच नाही होत. आय कांट डू विथ नॉनव्हेज फूड, मला नॉनव्हेज फूड चालतच नाही. आय कांट डू विथ द ड्रंकर्स, मला ड्रिंक करणारे लोकांसोबत जमतच नाही. आय कांट डू विथ द पेनी पिंचर्स. पेनी पिंचर्स म्हणजे कंजूस लोक जे कुठेच पैसा खर्च करत नाही. दॅट आर कॉल्ड ॲज पेनी पिंचर्स, कंजूस. येस, मायझर पण म्हणतात त्याला. So I can't do with penny pinchers. I can't do with rude people. मला खूप उद्धट लोकांसोबत माझं काही जमत नाही. I can't do with the strict people. strict लोकांसोबत माझं जमत नाही. Okay. Generally these are the just the sentences. I can't do with the negative thinkers. आपण निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्यांना मगाशी शिकलेलो होतो. मागच्या एपिसोडमध्ये एक वर्ड शिकलो होतो, पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्ट म्हणजे जे लोक निगेटिव्ह थिंकिंग करतात त्याला म्हणतात पेसिमिस्ट. सो आय कांट डू विथ पेसिमिस्ट पीपल और आय कांट डू विथ निगेटिव्ह थिंकर्स. जे लोक सतत निगेटिव्ह थिंकिंग करतात, निराशावादी असतात, माझं त्यांच्यासोबत काही जमत नाही. आय कांट डू विथ मॅथ्स, मला मॅथ्स जमतच नाही. आय कांट डू विथ बायोलॉजी, मला बायोलॉजी जमतच नाही. आय कांट डू विथ सोशल स्टडीज. सोशल स्टडीज म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. सो आय कांट डू विथ सोशल स्टडीज. सम पीपल कांट डू विथ इंग्लिश, त्यांना थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो. पण जर तुम्ही आमचा प्रोग्राम रोज पाहत आहात तर तुमचा इंग्लिशचा प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह आम्ही करणार आहोत. जस्ट यू हॅव टू गिव्ह द 15 minutes डेली. तुमचा इंग्लिशचा प्रॉब्लेम जो आहे प्रत्येकाचा आहे तो आम्ही परमनंटली सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला द्यायचे फक्त 15 मिनिटं रोज. ओके, तर तुमचा इंग्लिशचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. ओके, सो आय कॅन डू विथ, आय कांट डू विथ इंग्लिश, मला इंग्लिश जमत नाही. आय कांट डू विथ संस्कृत, मला संस्कृत जमतच नाही. आय कांट डू विथ चीटर्स, जे लोक दुसऱ्यांना धोका देतात ते लोक मला आवडत नाही किंवा जमतच नाही. आय कांट डू विथ लेझी पीपल, मला आळशी लोकांशी जमत नाही किंवा ते जमतच नाही ते लोक मला. आय कांट डू विथ लेट कमर्स, आय कांट डू विथ लेट कमर, जे लोक नेहमी लेट लतीफ असतात, म्हणजे नेहमीच ते उशीर असतो त्यांचा सगळ्या कामाला. येस, सो त्या लोकांचं ते लोक मला जमतच नाही. आय कांट डू विथ द लायर्स म्हणजे खोटे बोलणारे. आय कांट डू विथ द लेझी पीपल, म्हणजे माझ्या आळशी लोकांशिवाय जमतच नाही. माय मॉम कांट डू विथ द मेस,
मेस म्हणजे घाणेरडेपणा, कचरा असतो सगळीकडे पसरलेला, अव्यवस्थितपणा, त्याला म्हणतात मेस. माय मॉम कांट डू विथ मेस. मेस म्हणजे तिला अव्यवस्थितपणा आवडत नाही. और माय मॉम कांट डू विथ डस्ट. डस्ट असली, धूळ असली तर तिला जमतच नाही. येस. माय फादर कांट डू विथ द मोबाईल. त्यांना मोबाईल यूज करणं किंवा यूज केलेला जास्त आवडतच नाही. येस. त्यांना त्या मोबाईलपासून दूर राहिलेलंच आवडतं. येस. माय ब्रदर कांट डू विदाऊट हिज मोबाईल. तो त्याच्या मोबाईलशिवाय शक्य नाही. तर मित्रांनो, आज आपण 2 कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत. एक आय कांट डू विथ. येस, मला हे जमणारच नाही, मला तर हे शक्यच नाही आहे. आणि आय कॅन नॉट डू विदाऊट म्हणजे यांच्याशिवाय माझं पानही हलत नाही. ही गोष्ट केल्याशिवाय माझं पानही हलणार नाही. अशा 2 कन्स्ट्रक्शन मराठीमधल्या इंग्लिशमध्ये कशा बोलायच्या? आय कांट डू विदाऊट अँड आय कांट डू विथ. विथ अँड विदाऊट अशा आपण शिकलेलो आहोत आज. आशा करते तुम्हाला समजलेलं आहे. कदाचित मराठीत भाषांतर करताना थोडंसं तुम्ही समजून घ्याल. इंग्लिशमध्ये तुम्ही जेव्हा कराल तेव्हा मी समजून घेईल तुम्हाला. ओके. तर मित्रांनो, असंच एकमेकाच्या सहयोगाने आपलं इंग्लिश नक्की इम्प्रूव्ह होणार आहे. आणि तुमचे कमेंट्स, तुमचे सुझाव आम्हाला देत राहा. आमचा कार्यक्रम रोज पाहत राहा आणि तुमच्या सूचनांचं नेहमीच आमच्याकडे स्वागत राहील. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा आपला प्रोग्राम. आणि तुमच्या सुझावमुळे, तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला अजून चांगलं करण्याचं प्रोत्साहन मिळतं आहे. थँक्यू सो मच ऑल फॉर गिविंग मी द अपॉर्च्युनिटी टू शेअर माय नॉलेज ऑफ इंग्लिश विथ यू. मी सगळ्यांचं धन्यवाद करते की तुम्ही मला संधी दिली माझं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी किंवा तुमच्यासोबत वाटण्यासाठी. So keep on watching the program, keep on listening me, keep on talking in English and keep on writing in English, keep on listening in English. Okay? इंग्लिश वाचत राहा, इंग्लिश बोलत राहा, इंग्लिश प्रॅक्टिस करत राहा, आमचा प्रोग्राम बघत राहा आणि अशा प्रकारे नक्की आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. द्यायची आहे फक्त 15 मिनटं. थँक्यू सो मच ऑल. भेटूया उद्याच्या भागामध्ये एका नवीन टॉपिकसोबत. See you tomorrow. Have a great day. अकोलेकरांनो, कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर रोज इंग्रजी शिकत राहा आणि तुम्हाला इंग्रजी बोलण्याची जी भीती आहे ती दूर करा. अकोलेकरांनो, आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. कडक सूर्यप्रकाशापासून तोंड आणि डोके सुरक्षित ठेवा. घराबाहेर पडताना तोंड आणि डोके कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे, कारण जेव्हा हा तप्त सूर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पडतो तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तुमचा चेहरा काळा होऊ शकतो आणि टॅनिंग होऊ शकते. दुसरीकडे सूर्यप्रकाश डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते. भरपूर पाणी प्या. याशिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून वेळोवेळी पाणी पित राहा. उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पितात, परंतु तरीही त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुती आणि आरामदायक कपडे घाला. उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत, कारण इतर कपड्यांमुळे तुम्हाला खूप लवकर उष्णता जाणवायला लागेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. रखरखत्या उन्हात जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लोशन लावा. त्यामुळे तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. तसेच तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही. फळांचा रस पित राहा. अधिकाधिक फळांचा रस अधिक प्या. फळांचा ज्यूस प्यायल्याने अनेक पोषक तत्वे मिळतात, त्यामुळे शरीराला ताजीतवाने वाटते. उन्हाळ्यात फळांचा रस प्यायला तर शरीराला जास्त फायदा होतो, कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे तुमचे शरीर देखील थंड राहते. दर्शकांनो, आपण हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा इथेच आणि याच वेळी भेटूया. तोवर नमस्कार.